उचित जाणावे मुख्य धर्म आधी, उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर, न घालावी धाव मनाची ओढी, वचने आवडी संताचिया, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, अंतर्यार आहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे, न घालावी धाव मनाची ओढी, वचनावडी संताची, लोकाविरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो, आता विठ्ठला प्रभू रामचंद्राच्या या प्राचीन आणि अवार्चीन मंदिरामध्ये पुन्हा एकदा येण्याचा योग आला। तसं महाराष्ट्रामध्ये सध्या मी पुन्हा येईनचे दिवस चांगले आहेत, मधामध्ये बराच अंतर पडलं, पुन्हा येण्याचा योग आला। मी आल्यानंतर फार आनंद वाटला, वातावरण फार चांगलं आहे, आणि आल्यानंतर लक्षात आलं की आता सगळं जे मंडळ आहे ते तरुण आहे, करणारी सगळी जी आहे ती तरुण आहे, आणि ते जाणवते। जिथं उत्साह जाणवतो, जिथं चैतन्य जाणवते, आणि खरंच छोटंसं गाव आहे आपलं येवती, पण आपण बरेच वर्षापासून प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव फार आनंदाने साजरा करतात। विनोद भाऊची इच्छा होती की शेवटी यावं, पण ते जुळत नव्हतं, फक्त 28 तारीख रिकामी होती, त्याच्यामुळं आज येण्याचा योग आला। तुम्ही कधीही घ्यायची इच्छा करत असाल, पण रामाची इच्छा असेल का आज आलं पाहिजे, त्याची इच्छा असेल, आणि त्याच्या इच्छेनुसार येण्याचा योग आला, आणि सगळं फार चांगलं वातावरण आहे, दृष्ट लागण्यासारखं वातावरण आहे। मी दुपारी विचार करत होतो, म्हटलं चाललो तर खरी, पण आता काय बदल झालाय काय माहित, पण इथं आल्यानंतर बदल चांगला जाणवला। आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा हरिपाठ संपत आला होता, मला वाटतं तू जाहीर केलं
यानं जाहीर केलं का आजचे महाराज म्हणे आध्यात्मिक आहे, म्हणजे जे बगर कामाचे असतात ते आले नाही पाहिजे म्हणून त्यानं पहिलेच सांगून दिलं. हे दुर्दैव आहे बरं. बरं महाराज आध्यात्मिक नाही पाहिजे तर कसा पाहिजे? बाजारू पाहिजे. परमार्थ आहे कशासाठी? राम कोणाला म्हटलं पाहिजे माहित आहे का? मोरारी बापूंनी फार सुंदर व्याख्या केली, ऐका. त्याचा दरबार आहे. तेरे ही सामने तेरी ही बातें सुनाता हूँ और तेरी ही कृपा से सुनाता हूँ. र हा म, र म्हणजे प्रकाश, आ म्हणजे अध्यात्म आणि म म्हणजे महत्तम. अध्यात्माचा महत्तम प्रकाश म्हणजे राम आहे. अध्यात्माचा महत्तम प्रकाश. मग तो राम सांगण्यासाठी आध्यात्मिक नाही लागेल तो कोण लागेल? मग आध्यात्मिक कोण आहे? आध्यात्मिक कोण आहे? धार्मिक वेगळा. धार्मिकामध्ये गणवेशाला महत्व असते, आध्यात्मिकामध्ये गुणवेशाला महत्व असते. माझी एक अपेक्षा आहे, आता गणवेशाच्या मागे जास्त नका लागू, गुणवेशाच्या मागे लागा. साधूचा गणवेश किती चांगला याच्यामध्ये नका गुंतू. साधूचे गुण किती चांगले आहेत. आणि कीर्तनकाराचा पहिला गुण काय आहे? सगुण चरित्रे परम पवित्रे. मला तर कधी कधी नवल वाटते की कीर्तनकारासाठीच हा अभंग आहे. तुमच्याही पाठ आहे, तुम्हालाही बऱ्याच जणांना माहित आहे. आम्हाला कीर्तनातून कळावं काय? आजचा अभंग फार गोड आहे. अभंग सगळेच गोड असतात, पण आजचा फार वेगळा आहे. बहुतेक कीर्तनाला कोणी घेत नाही असा आहे. तुम्ही म्हणसाल तुम्ही का घेतला? फार चांगला अभंग आहे. कारण की आज सगळ्या जगाची अपेक्षा संतांकडे काय आहे? आम्हाला असं काहीतरी सांगा का ज्याच्या माध्यमातून आमचं कल्याण होईल. असं काहीतरी सांगा. आज तुम्ही इतके लोक जे बसलेले आहात, तुम्ही काय येऊन बसलेत? का बसलेत तुम्ही? बरेच जण असतील की चला कीर्तन चांगलं असते. मी बरेच वेळा विनंती केली, आय अगेन रिक्वेस्ट टू ऑल माय लिसनर्स, तुम्ही सगळे माझे श्रोते आहात, तुम्ही मला वेळ देता, मी अजून तुम्हाला एक विनंती करतो, फक्त पुण्य होते म्हणून कीर्तनाकरता येऊ नका. फक्त पुण्य होते याच्याकरता मंदिरात जाऊ नका. फक्त पुण्याकरता जाऊ नका. आमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रकाश आला पाहिजे याच्याकरता जा. आणि राम त्या दृष्टीनं फार योग्य आहे. कारण की दुपारी 12 वाजता रामाचा जन्म आहे. कशा करताय? 12 वाजता का आहे? ही 12 वाजताची वेळ देव दोन्ही टाइमला आला ना, त्या दोन्ही याच्यामध्ये फार मोठं रहस्य आहे. राम दुपारी 12 वाजता आला तेव्हा भूक लागलेली असते. कृष्ण रात्री 12 वाजता आला तेव्हाही भूक असते, पण ती भूक कामवासनेची असते. आमची ती कामवासनेची भूक आमच्या अंतःकरणातून निघून जावी, आम्ही निष्काम व्हावं याच्याकरता कृष्ण चरित्र मेन आहे. आणि आम्ही पोटाकरता, या शरीराच्या सुखाकरता जी धावाधाव करतो, ती धावाधाव थांबली पाहिजे आणि आम्ही खऱ्या सुखाकरता धावलो पाहिजे. याच्याकरता राम आदर्श आहे. म्हणून वनवासात गेला तरी प्रसन्न आहे. आम्हाला घरात वनवास आहे. विठ्ठल विठ्ठल. बरेच म्हातारे आम्हाला सांगतात, काय सांगावं राजो महाराज, काहून काय झालं, काय सांगावं महाराज, अहो काय त्रास आहे. रामाचा वनवास 14 वर्षाचा होता. आमचा वनवास काय आहे? आमच्या घरामध्ये आम्हाला टोचून राहिलं सगळं. आमचे मित्र आमच्या सोबत नीट बोलत नाहीत, आमच्या घरचा आमचा आदर करत नाहीत. या जीवनाला काही अर्थ नाही. मी अजून एक सोपं उदाहरण बोलतो, फार सोपं. आपण देवाचे अंश आहोत. भगवान सांगतात ममेव अंश, आणि जो अंश असतो ना तो अंशीकडेच धावतो. थोडस शास्त्रीय शब्द आहे, पण सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. पाणी जे आहे, पाणी
पाणी कुठं धावते? खालीच का धावते? बरोबर वर फेका, वर फेका, वर जाते का ते खालीच का येते? कारण की जलतत्व खाली आहे. तुम्ही किती फेका, किती मोटर लावा, काही करा, एक त्याची मोटरची मर्यादा असेल तिथपर्यंत ते वर जाईल. आणायचं कुठं आहे? खालीच आणायचं. जेव्हा समुद्रामध्ये वाफ होते पाण्याची, ते वाफ होऊन ते वर जाते, पण पुन्हा येते कुठे? खालीच येते. अजून दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण अग्नी प्रगट केला. अग्नीची ज्वाला कुठं जाते हो? वरच जाते. बरं, तुम्ही उलटा करा दिवा, उदबत्ती उलटी करा आणि उलटी करून त्याला पेटवा, तरी त्याची वात कुठं जाते? कारण सूर्यापासून सगळ्यांना अग्नी आहे, त्याच्यामुळे ते सूर्य तत्वाकडेच जाते. आम्ही देवाचे अंश आहोत. आमचं जीवन तेव्हाच सफल होईल जेव्हा आम्ही देवाकडे जाऊ. तुकोबारांचे शब्द सांगू, तुमच्या जीवनामध्ये जर राम नसेल तर सगळं वाया आहे. अवघ्या मिथ्याटी, अवघ्या मिथ्याटी, अवघ्या मिथ्याटी, अवघ्या मिथ्याटी, राम नाही जवकंठी, हे राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, हे अवघ्या मिथ्याटी, राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, राम नाही जवकंठी, हे अवघ्या मिथ्याटी, राम नाही जवकंठी, राम आपण सावध होत नाही. कोणी मरू नये, पण मरावं. आणि तुम्ही मेल्यानंतर लोक तुमचं नाव घेतात का रामाचं नाव घेतात? मरतो माणूस, आपण जातो, आपली अंतयात्रा आहे, लोक नाव कोणाचं घेतात? राम नाम. का घेतात? कारण की तेच खरं आहे. रामायणामध्ये फार सुंदर चौपाई आलेली आहे. प्रभू भोलेनाथ आपल्या पत्नीला रामकथा सांगतात. रामकथा सांगत असताना एक फार सुंदर चौपाई, फार लिहून ठेवण्यासारखी चौपाई. उमा कहू अनुभवमय अपना, सत हरि भजन जगत सब सपना. उमा कहू अनुभवमय अपना, सत हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हेच तुकोबाराय सांगतात. सत्य साच खरे नाम विठोबाचे. फक्त भगवंताचं नाम सत्य आहे, भगवंताची लीला सत्य आहे, भगवंताचं धाम सत्य आहे. महाराज 550 वर्षानंतर जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं, तेव्हा फक्त भारतानं नाही, जगानं दिवाळी साजरी केली. का साजरी केली? काय अडलं आमचं राम मंदिराशिवाय? काय अडलं होतं? तो राम मनुष्य जीवनाचा आदर्श आहे. तो राम आम्हाला आमचा वाटतो, तो राम आम्हाला आमचा वाटतो. एका हिंदी संतांनी फार सुंदर म्हटलं, कोई माल में मस्त है, कोई माल में मस्त है, कोई ताल में मस्त है, कोई माल में मस्त है, कोई ताल में मस्त है, कोई गाल में मस्त है.
कोई ताल में मस्त है, कोई माल में मस्त है, कोई गाल में मस्त है, लेकिन भाग्यवान वो है जो कौशल्या के लाल में मस्त है. तुकोबारायांचे सुद्धा शब्द आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सगळं प्राप्त केलं, सगळं प्राप्त केलं, सगळं प्राप्त केलं, पण तुमच्याकडं जर देव नाही. तुका मने श्रम एक विसरता राम. सगळे श्रम आहे, काही कामाचं नाही. या रामानं नेमकं केलं काय? आणि वारकरी संप्रदायाचा तो रामाचा संबंध इतका चांगला आहे की वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य सुरू होत असताना रामपासूनच सुरू होते. आमचं भजन सुरू कशानं होते? रामकृष्ण. आणि शेवट कशानं आहे? ज्ञानदेव तुका. शेवट, सुरुवात रामावर आहे, शेवट रामावर आहे. फार सुंदर रामाचं चरित्र, फार सुंदर. इतकं का महत्व दिलं रामाला? का महत्व दिलं? त्याचं कारण आहे, त्या रामानं माणूस म्हणून जगल्यानंतरही देव होता येते हे जगाला दाखवलं. माणूस म्हणून जगल्यानंतर त्याचं चरित्र फार सुंदर आहे. मग असं आमच्या जीवनामध्ये काहीतरी घडावं. तुकोबारायांना कोणीतरी म्हटलं, तुकोबाराय, तुमच्या शब्दांना काय किंमत आहे? आज तुमच्या शब्दांवर लोक PhD करतात. आज सगळे कीर्तनकाराचं जे वैभव वाढून राहिलं ते तुमच्या शब्दांमुळे वाढून राहिलं. आज विशाल बडे कोण आहे याला महत्व नाही. विशाल बडे तुकोबारायांचं सांगतो, याच्यामुळे विशाल बडेला महत्व आहे. आज मला महत्व काय आहे? मला महाराष्ट्र का ओळखतो? आज आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार तुमच्यापर्यंत देतो. आज सगळं जग अनैतिकतेकडे धावून राहिलं, सगळं जग अनाचाराकडे धावून राहिलं. त्या काळामध्ये संस्कार आणि संस्कृती टिकवण्याकरता आमच्यापाशी आधार जर काही असेल तर ते ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द आहेत. महाराज, आम्ही तुमच्याच अभंगावरची कीर्तनं ऐकतो ना. आम्हाला असं काहीतरी सांगा का ज्याच्या माध्यमातून आमचं जीवन कृतकृत्य होईल. आम्ही काय केलं पाहिजे? उपदेश द्या आम्हाला उपदेश द्या. मी उपदेश द्यायला आलो असं समजू नका. मी नेहमी सांगत असतो, मी उपदेश देत नाही. मी काय करतो मग? आदेश तर कसाच देत नाही का? मला जाऊ का? आदेशही देत नाही, उपदेशही देत नाही, फक्त संतांचा संदेश देतो. हा संतांचा संदेश आहे. मग तुकोबारायांचा संदेश काय आहे? काय केलं पाहिजे? कारण की आम्हाला कळत नाही. आणि एक वाक्य बोलू, आपल्याला कळत नाही हे कळलं ना तरी चांगलं आहे. बऱ्याच जणाला हेही कळलं नाही. सुरुवात आहे, कळेल रामनवमी पर्यंत. नाही कळलं तर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आहे. विठ्ठला विठ्ठला. कीर्तन आवडलं पाहिजे का कळलं पाहिजे? सगळं महाराष्ट्र, जास्तीत जास्त महाराष्ट्र कीर्तन आवडण्यात गुंग आहे. आणि आपल्याला काय आवडते? आपलं जे रुची असेल ते आवडते. विनोद का वाढले कीर्तनात? कीर्तनकार काय कशामुळे देतात? तुम्हीच ते मागणी करतात. एक अर्थशास्त्राचा नियम आहे, सप्लाय इज डिपेंड अपॉन डिमांड. सप्लाय इज डिपेंड अपॉन डिमांड. सप्लाय कधी असते? समोरून डिमांड काय केली जाते? माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून, तुम्ही आज इतका चांगला सप्ताह करता, विशेष करून तरुण मुलं आहेत सगळे ट्रस्ट मध्ये आलेले. कदाचित आपल्या पूर्वजांच्या काही चुका झाल्या असतील, जाऊ द्या.
कदाचित झालं असेल मागं काय झालं आतापर्यंत जाऊ द्या, सोडून द्या ते सगळं, पण आज आम्हाला सुरुवात करायची आहे. आज आम्ही विचार केला पाहिजे, या वर्षीच्या रामनवमीपासून, या वर्षीच्या राम जन्मोत्सवापासून आम्हाला एक सुरुवात करायची आहे. आमची कीर्तनं जी आहेत ना, ती आम्ही फक्त उद्धाराकरता ऐकू, आमचं चांगलं होण्याकरता ऐकू, आमची व्यसनाधीनता दूर करण्याकरता ऐकू. महाराज, लोकांना अध्यात्म कळत नाही हे जाऊ द्या, लोकांना काय खावं काय प्यावं हे कळत नाही. एवढा समाज मूर्ख झाला, मूर्ख झाला एवढा समाज. आमच्या गावात 2-4 असे आहे नांडे, ते मला एक जण म्हणे, महाराज एकादशी कधी आहे? म्हणलं रविवारी. रविवारी काय आले राजो म्हणे. बऱ्याच जणांना नाही कळलंय. म्हणजे रविवारी त्याचा दिवस आहे खा प्यायचा, आणि एकादशी त्या दिवशी. तर मी त्याला म्हटलं, तू खातो पितो तर तू एकादशीचा विचार काय करतो? इतके कायले त्या पांडुरंगावर उपकार करून राहिला तू. आम्हाला काय खावं प्यावं कळत नाही. आणि महाराज, मला तर एक नवल वाटते, त्या सगळ्या गोष्टीवर जे खाण्यापिण्याचे योग्य नाही ना, त्याच्यावर त्या कंपनीनंच लिहिलं का हे तुमच्याकरता योग्य, आणि तरी आपण, आणि जे आपण केलं पाहिजे हे संतांनी अट्टहास करून सांगितला, ते करण्याकरता आम्ही तयार नाही. मग काय कळते आम्हाला? काय कळते? देव कळणं जाऊ द्या, धर्म कळणं जाऊ द्या, आम्हाला आमचं जीवन कळलं. आमच्या अज्ञानाची जाणीव होणं ही ज्ञानाची पहिली स्टेप आहे. आमच्या अज्ञानाची जाणीव होणं, आणि त्याच्याकरता सगळ्यात मोठे उपकार संतांनी जर केले असेल तर ते शब्दांच्या माध्यमातून. संतांचं मोठेपण काय आहे, संतांचं वैशिष्ट्य काय आहे? कवी सुद्धा शब्द वापरतो, पण कवी शब्द वापरल्यानंतर अलंकार, उपमा, साहित्य देतो. कवी शब्द वापरतो. संशोधक जो आहे, एखादा वैज्ञानिक, तो सुद्धा शब्द वापरतो. शब्द वापरल्यानंतर सूत्र देतो. जसं H2O म्हणजे पाणी, हे सूत्र दिलं वैज्ञानिकानं, त्याने शब्द वापरले. आपणही शब्द वापरतो. आपले शब्द काय देतात? काय देतात? संतांनी शब्द वापरले तर ते ओव्या झाले, आपण शब्द वापरतो तर ते शिव्या होतात. आपलं बोलणं किती चांगलं आहे. मी जेव्हा संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जातो ना, ते काही काही पोरं क्रिकेट खेळत असतात. ते मी स्वतः ऐकलेलं आहे. तर ते क्रिकेट खेळता खेळता एकमेकांना जेव्हा शिव्या देतात ना, आईवरून शिव्या देतात. हे मित्र आहेत तुमचे, स्वतःच्या मित्राची आई काढता. हा महाराष्ट्र कोणाचा आहे? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं की स्वतःच्या आईला आई म्हणू नका, आऊसाहेब म्हणा, आऊसाहेब म्हणा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं, स्वतःच्या बापाला बुडा म्हणू नका, स्वतःच्या बापाला माथारा म्हणू नका. ज्या पद्धतीनं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत असताना शब्द वापरत होतो, आबासाहेब, आमच्या आई बापाचा आदर करा. कोणत्या काळात आहे महाराज आम्ही? ज्यांनी आम्हाला जन्म दिला, माझ्या फार जवळचं घर आहे ते. तो व्यक्ती दारू पिऊ लागला, आणि दारू पित असताना स्वतःच्या बाप जेव्हा त्याच्याकडे यायचा ना, राहू देत नव्हता हा बापाला स्वतःजवळ. ते बापाचं अंतःकरण होतं, माझ्या पोराचं अकल्याण होऊ नये, माझ्या पोराचं काही वाईट होऊ नये, म्हणून तो बाप नाही बोलावत होता ना, तरी हा बाप त्या पोराच्या दारात जात होता. मी ऐकलेले शब्द आहे, त्या पोरानं शब्द वापरले होते दारू पिऊन, म्हणे ए माझ्या दारात यायचं नाही, याच्या पुढं जर माझ्या दारात आला ना तर महेंद्रसिंग धोनी म्हणे जसा बॉलला मारतो ना म्हणे, तशी बॅटनं तुला मारील म्हणे. याच्याकरता आम्ही जगतोय. हा महाराष्ट्र. मी जेव्हा ते फिरायला जातो ना, ते पोरं जेव्हा एकमेकाला बोलतात ना, आईवरून शिव्या देतात. हो, मित्र आहेत आमचे. कसं जगावं आम्ही, काय करावं? आणि सध्याचा काळ तो उन्मत्त झालेला आहे, उन्माद वाढत चाललेला आहे.
पण काही लोक होते, त्या लोकांना वाटत होतं आमचं चांगलं व्हावं. आजही जे लोक माळा घालतात ना, त्यांना वाटते आमचं चांगलं व्हावं. आजही असा बराच पालक वर्ग आहे ज्यांना वाटते आमच्या मुलांचं चांगलं व्हावं. हे जे मुलं इथं उभे आहेत ना, यांना इथं उभं राहण्याकरता ज्या मायबापानं परवानगी दिली ना, त्या मायबापाला वाटते की आमच्या पोरांचं चांगलं व्हावं. उद्या याच्यातला कोणता तरी कीर्तनकार बनेल, उद्या याच्यातला कोणता तरी वादक बनेल, उद्या याच्यातला कोणता तरी गायक बनेल, आणि एखाद्यावर रामाची कृपाच झाली ते येवतीतला कोणता तरी एखादा संत सुद्धा बनेल. ताकद आहे याच्यामध्ये. पण त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता कोणत्या तरी संतांना विचारावं लागेल. तुकोबारायांनी सुद्धा विचारलं होतं. संताकडे अपेक्षा काय करावी माहित आहे? करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेना, काय कृपा नारायणा, काय नागा तुम्ही संवाजना, करा समाधान चित्त माझे. अपेक्षा करावी. हे तुकोबाराय, हे ज्ञानोबाराय, हे चोखोबाराय, हे सावता महाराज, हे गोरोबा काका, हे निवृत्तीनाथ दादा, हे सोपान काका, हे मुक्ताबाई, फक्त आमचं एकच करा. काय? आमचा उद्धार कसा होईल याच्याकरता काहीतरी आम्हाला सांगा. कोणीतरी तुकोबारायांकडे गेलं आणि तुकोबारायला म्हणू लागलं, तुकोबाराय आमच्या पुढे फार समस्या उभ्या राहतात. कारण की एक गोष्ट वेगळी सांगितली जाते, दुसरी गोष्ट वेगळी सांगितली जाते. मग त्याच्या वेळेस आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं? मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. बापाचं ऐकणं हा धर्म आहे की अधर्म आहे? द्या हो, बोला बोला. आई बापाचं ऐकणं हा धर्म आहे की अधर्म आहे? धर्म आहे. मग प्रल्हादानं बापाचं ऐकलं नाही तर त्यानं अधर्म केला का? रामानं बापाचं ऐकलं तर त्यानं धर्म केला, आणि प्रल्हादानं बापाचं नाही ऐकलं तर त्यानं काय अधर्म केला का? त्याने धर्मच केला. हा, मग बापाचं ऐकणं धर्म आहे की अधर्म आहे? एक पोरगा असाच होता. तो पोरगा घरी गेला आणि बापाला म्हणे, बाबा काय म्हणे? ते कीर्तनकार रात्री सांगत होते, रामानं बापाचं ऐकलं तर तो पूजनीय झाला, प्रल्हादानं बापाचं नाही ऐकलं तर तरी तो पूजनीय झाला. मी तुमचं ऐकाव का नाही ऐकाव? तो बापही हुशार होता. ते म्हणे, बाबू एक सत्ययुग होतं, एक त्रेतायुग होतं, हे कलियुग आहे. आपल्या दोघांचंही भलं एकाच गोष्टीत आहे. तू तुझ्या आईचं ऐकत जाय, मी माझ्या बायकोचं ऐकत जाय. आपण दुसरं काहीच करायचं नाही, फक्त तिचं ऐकायचं. तिचं ऐकलं तर आपल्याला जेवायला भेटो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. मी बरेच प्रश्न सांगतो तुम्हाला, तर जाऊ द्या. परशुरामाचे वडील, काय नाव त्यांचं? जगदम्नी. त्या जगदम्नींनी काय करायला सांगितलं परशुरामाला? स्वतःच्या आईचं मुंडकं कापून टाक. हा धर्म होता का अधर्म होता? परशुरामानं केलं का नाही? ते हुशार होते. पुन्हा जेव्हा बापानं सांगितलं की सांग तुला काय पाहिजे, म्हणजे आबस माझ्या आईचं मुंडकं पुन्हा लावून द्या. आपल्याला तेवढी अक्कल आहे का? मगाच सांगितलं काय खावं काय प्यावं याची अक्कल नाही. धर्म अधर्म काय कळेल आम्हाला? मग अशा वेळेस काय कळलं पाहिजे असा प्रश्न बऱ्याच जणांच्या अंतःकरणात उभा राहिला.
मग अशा वेळेस काय केलं पाहिजे याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. उचित जाणावे मुख्य दैवाते, 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 हे प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात उठतात. दोन प्रसंग उभे होतात आणि दोन्ही योग्य वाटते. दोन्ही योग्य वाटते. मी कितीतरी उदाहरणं देतो तुम्हाला. तुकोबारायांचे शब्द आहे. कोणते? तुकोबाराय म्हणतात की स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन हेची विष्णूची अनुभव नाही, हेच विष्णूची महापूजा आहे. आणि यांचे शब्द काय आहे ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरी मधले? झडझडोनी वहिलानी ये भक्तीची वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. काय केलं पाहिजे? हरिपाठातले कितीतरी प्रसंग आहे. आम्हाला काही लोक सल्ले देतात, महाराज काय काय म्हणता तुम्ही? काही नाही, आता रोजच तो म्हणतो राजा. बरं एवढं 2 घंटे म्हणतो तरी तुले मनाच लागेल का अजून काय? जे म्हणायचं ते इथं म्हणतो ना, अजून काय म्हटलं पाहिजे? तरी मग मग तुमचं कसं काय भागते? बरं याले काळजी, तुमचं कसं काय भागते? पण भागते ना राजा, जाऊ दे ना, तू कशाला काळजी घेतो? तू तुझी काळजी कर ना. तुमचं भागते कसं काय? बरं मग काय करता? शेती किती आहे, हे किती आहे, ते किती आहे, हे झालं सगळं. लग्न काऊन नाही केलं? माझ्या याची काय काळजी? केलं नाही केलं माझा अधिकार, मला माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगायचं. त्याची अडचण काय आहे माहित आहे का? हे नाही केलं तरी चमकते, आम्ही केले तरी फिके पडून राहिलो. मग हे चमकतात काऊन? ही अडचण आहे, बऱ्याच लोकांची अडचण आहे. एक जण मला म्हणे, महाराज तुम्हाला टेन्शन नाही येत का? आमचा आता येता येता विषय झाला का? बरं आम्हाला टेन्शन नाही येत याचं बरेच जणांना टेन्शन येते.
विठ्ठला विठ्ठला. काही लोक तर त्यांचं स्वतःच भविष्य त्यांचं शेकवर नाही, जगाचं कसं होईल. अरे स्वतःच तर जीवन पा, स्वतःच्या जीवनाला काही व्हॅल्यू नाही, तुझ्या स्वतःच्या अस्तित्वाला काही किंमत नाही, जगाचं कसं होईल याचं ओझं काय घेतो तू. मी कशासाठी बोलतोय. असे बरेच प्रश्न उभे राहतात आमच्या जीवनामध्ये. मग त्यानं मला काय सांगितलं, तुम्हाला हरिपाठ माहित नाही का. म्हणलं कोणता. असोनी संसारी. ज्ञानोबा सांगतात संसार केला पाहिजे. तर म्हटलं मग त्यांना काऊन नाही केला. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवनेची नाही अंगे, असं त्यांनी वैराग्य का ठेवलं. म्हणजे ते ठीक आहे, याचा तेवढा अभंग पाठ. मी वयाच्या 5व्या वर्षीपासून हरिपाठ करू करू हे झालो. मी त्याला म्हटलं तुम्ही हे सांग, पहिल्या अभंगात हे ठीक आहे, पण शेवटच्या अभंगात ज्ञानोबा राय काय म्हणतात. काय म्हणतात. लटिका व्यवहार सर्वहा वायायर झालं. मला कोणतं खरं आहे. असोनी संसारी जीवे मुकरी हे खरं आहे का, लटिका व्यवहार सर्व संसार हे खरं आहे. मग आता दोघातलं निवडायचं असतं तर काय निवडावं. गिव मी आन्सर. विठ्ठला विठ्ठला. गोडी आहे हो, थोडस याच्याकडे लक्ष द्या. या सगळ्यावर आदर्श म्हणजे राम आहे. या सगळ्यावर आदर्श म्हणजे रामकथा आहे. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. राम का श्रेष्ठ आहे, का श्रेष्ठ आहे राम. सीता का श्रेष्ठ आहे. जेव्हा योग्य निवड नाही केली तेव्हा यांना सुद्धा त्रास भोगावा लागला. म्हणजे उचित काय अनुचित काय याच्याकडे माणसानं लक्ष दिलं पाहिजे. अजून वाक्य ऐका, फार चांगले वाक्य आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. मी इतक्या वेळचा उभा आहे, माझ्याकडे सोडून दुसरीकडे तुम्ही लक्ष दिलं तर मग काही कामाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. आमच्याकडे दुर्लक्ष. जे व्यसनाच्या तंद्रीत आहे त्यांना नोटिशन. हद हो गई बेईमानी. विठ्ठला विठ्ठला. उचित अनुचिताकडे लक्ष द्या. फार महत्वाचा विषय आहे, फार महत्वाचा विषय. महाराज मोठी लोक होती ना, त्यांना जेव्हा उचित अनुचित कळलं नाही ना, त्यांना सुद्धा दुःख भोगावं लागलं. रामायणातलाच प्रसंग बघा. मला एक गोष्ट सांगा. तुम्ही 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 आता या जगात राहता, सगळेजण राहता. सोन्याचं हरिण असू शकते का हो. सोन्याचं हरिण असते का. कोण सांगितलं सोन्याचं हरिण आहे म्हणून. सीतेनं. आणि ऐकलं कोण. आता त्याच्या पुढं त्याची काढणं बरंही नाही, पण त्यानं चुकीचं ऐकलं. हरण सोन्याचं राहत. बरं, दुसरं म्हणजे पतिव्रता धर्म जो आहे तो काय सांगते. आज्ञा कोणी कोणाला करावी. पतीनं पत्नीला करावी. इथं काय झालं. पत्नीनं आज्ञा कोणाला केली. समोर काय घडलं. जर तुम्ही चुकीची वागले, चुकीचा धर्म जर तुम्ही स्वीकारला, तर जर राम आणि सीतेला त्रास होतो तर तुम्ही कोण आहे. हम तो मुली भी नाही, मामुली आहे. कोण आहोत आपण. तुम्ही समजता कोण कोणाला. आपली योग्यता काय आहे.
आपलं जीवन म्हणजे त्या तुकोबारायांचा एक दृष्टांत फार चांगला आहे. काही उमरामध्ये किडे असतात, किडे. त्या उमरातल्या किड्याला काय वाटते, हेच ब्रह्मांड आहे का? उमरातील कीटिका देखे ब्रह्मांड असे लेखा. आपण आपलं ते जे आभासी जग आहे त्यालाच आपण आपलं अस्तित्व समजून राहिलो, त्यालाच आपण आपलं जग समजून राहिलो. येवतीच्या पलीकडं, सिंगणापूर हायवेच्या पलीकडं जरा अमरावतीकडं घुसून तर बघा, थोडस लांब जाऊन तर बघा, भारतात काय चालू आहे, जगामध्ये काय चालू आहे. आपल्याला काही माहित नाही. का माहित नाही? उचित अनुचित कशाला म्हणतात याची समज नाही कळत. ते जाऊ द्या. झालं ना तेवढं. लक्ष्मणाला सीता ओळखत होती का रावणाला ओळखत होती? लक्ष्मणाला. 14 वर्ष सेवेमध्ये येण्याकरता तयार झाले, सगळं सोडून. आणि जेव्हा रावण अपहरण करायला आला, बाहेर कोणाला काढलं? जो एवढा सेवा करण्याकरता त्याला बाहेर काढून दिलं. आणि जो पहिल्यांदा भेटला त्याच्याकरता पाठ, रावणाकरता पाठ. अपहरण केलं तिनं. आजही साधूचे कपडे घालून बरेच रावण फिरून राहिले. जरा सावध राहा. माझी आज विनंती आहे तुम्हाला, व्यक्तिवादी बनू नका. कोणता कीर्तनकार असं सांगणार नाही, प्रत्येकाला आपला वर्ग वाढवायचा आहे. पण मी आज व्यासगादीवरून येवतीमध्ये पहिल्यांदा सांगतो, मला शिष्य वर्ग निर्माण करायचा नाही, मला फक्त चांगले श्रोते निर्माण करायचे आहे. पहिली भक्ती श्रवण आहे. आमच्या संतांनी आम्हाला जो देव दिला ना, तो देव शब्दांच्या माध्यमातून दिला. नाही तुकोबाराय तर म्हणू लागले, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, 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 तुका माझ्या जीवाचे जीवन, शब्दाची माझ्या जीवाचे नवीन एक्सपेरिमेंट. आमचा जसा आहे तसाच ठेवता बरं. दुसरंच काही दिवसानं तुम्ही काय कराल काही नेम नाही. आम्ही जे बोलतो ते जाणार नाही, दुसरंच ऐकू जाईल लोकांना. राम म्हणजे प्रसन्नता, आणि प्रसन्नता घ्या. तुकोबाराय काय म्हणतात माहिती आहे? तुका म्हणे पहा शब्दची हा, शब्दाच्या माध्यमातून देव उभा केला आमच्या पुढे. तुकोबारायांची अभंग म्हणजे केवळ अभंग नाही, पांडुरंगाचे शब्दरूपी अवयव म्हणजे अभंग आहे. ज्ञानोबारायांची ओवी म्हणजे केवळ शब्द नाही आहे. काय शब्द आहेत ज्ञानोबारायांचे? वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व बरवे परतत्व. परतत्व म्हणजे देव. आम्हाला शब्दातून देव देणारे संत आहेत. एक वाक्य बोलू,
वाक्य काळजावर लक्ष ठेवून लक्षपूर्वक ठेवा. फार महत्वाचं वाक्य आहे. मोठ्याचे वाक्य करण्याकरता सुद्धा माणूसही मोठा पाहिजे. कळत नाही. आम्हाला देव दिला संतांनी शब्दातून. तुकोबाराय सांगतात, तुम्हाला तुमचा परिचय करून देतात. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे तुका. वाव. मी आता ओवी सांगितली, पण तुमच्यासाठी टाळ्या वाजणार नाही, काळजी करू नका. रसिकत्व असलं पाहिजे. कोणाला का रसिकत्व कोणाला? महाराज लोक तर इतके उदार झाले. काय महाराजांना कीर्तन झोडपलं. कीर्तन झोडपाची वस्तू. एक माथारा होता का नागपूर जिल्ह्यामध्ये, ते म्हणे महाराज सप्त्यातनी भागवतकाराने एक कीर्तन हाणलंच पाहिजे. विठ्ठल जावे त्याच्या वंशात एक जण म्हणे, काय महाराज आरडते राजा, आरडते. अरे लावणी मृदंग श्रुती टाळवत गेलं तुमचं चुलीत. काय महाराज आरडते, काय महाराजानं पकवाज हाणला, गेलं यायनं ते आळंदीने शिकलेलं गेलं हाणला तिला वपर होय. का हे आहे? रसिकत्व नाही, शब्दाची जाणीव नाही, शब्दाची खोल, शब्दाची ओल आणि शब्दाचे बोल कळत नाही आम्हाला. ओल कळली पाहिजे, खोल कळली पाहिजे. या शब्दातून देव दिला हो संतांनी. तुम्ही कुठं मंदिरामध्ये देव शोधता? कुठे मंदिरामध्ये देव शोधता? देव शोधायचा असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या अभंगाच्या शब्दात शोधा, कुठं ना कुठं सापडेल. सामान्य नाही ते. ज्या देवानी ज्ञानोबारायांना म्हटलेलं आहे, ज्ञानोबाराय कोण आहे? विष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, सखा माझा या महाराजांनी प्रमाण दिलं. मला थोडं वेगळं द्यायचं. मला कोणतं म्हणायचं होतं? देव ज्यांच्यावर प्रेम करतो ना ते ज्ञानोबाराय आहे. तेच आहे हे वेगळं. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा महाराज. काय महाराज जीवन आहे, याला जीवन म्हणतात.
देवानं काय म्हणावं, विठोबाचा प्राणसखा. आपला स्वीकार कोण करते हो? कोण करते? का नाही करत? उचित अनुचित आम्हाला कळत नाही. ज्यांना हे कळलं, उचित अनुचित कळलं, आपल्या वेळेचा सदुपयोग कशासाठी केला पाहिजे हे ज्यांना कळलं, त्यांनी क्रांती केली. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणाच विद्यापीठामध्ये न शिकणारे जगद्गुरु तुकोबाराय, कोणाच गुरुपाशी प्रत्यक्ष न जाणारे जगद्गुरु तुकोबाराय, ते जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर भगवंताचं नामचिंतन करू लागले. आणि नामचिंतन करता 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 एवढी मोठी क्रांती केली का चांगल्याला करता आली नाही. कोणती क्रांती केली तुकोबारायांनी? प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कडच्या काळामागे अद्भुत वर्तले, मानव देह देवोनी निंदा मागे, नामने सकळ संता तुषविले, निरामने सकळ संता तुषविले, जय जय स्वामी सद्गुरु तुकड्या तारक तू सकळांचा जीवन मागून तुम्हाला नाही आलं तरी चालेल, काय फरक येईल तैसा बोल. रामकृष्ण इथं फक्त जे आहे ते देवाच्या शब्दाकरता वापरा. अडचण येत असते पण नाही पाठ कधी कधी राहत, पण ऐकू येत नाही शब्द. आमची मारुती बाबा कुरेकर फार सुंदर सांगायचे पूर्वी. मी म्हणे असंच कीर्तनाला गेलो, अरे त्यांचाही दोष नाही राहिला. कारण काय झालं, कीर्तनकारांनी साधू संतांची प्रमाण म्हणण्यापेक्षा दुसरेच गाणं म्हणणं जास्त चालू केलं. ते सोयीस्कर आहे, कारण की तीनो बाण के धारी ट्रेंड चालू आहे. ते सगळ्याच्या पाठ आहे, जरी ते आपलं नाही आहे. ते खाटूश्याम आले, आता मधात भगवान शंकर आलते, आता खाटूश्याम आले. आता कोणाचा ट्रेंड येईल काही सांगता येत नाही. विज्ञानानं देव सुद्धा ट्रेंडिंगला काढले. विठ्ठला विठ्ठला आपली परंपरा, आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे. जुना काळ होता, जुने लोक सुंदर सुंदर काय, आम्ही बोधेबाबांसोबत जायचो वगैरे, काय चाली ऐकायला मिळायचे, काय सुंदर. आता ते काळ बदलत चालला. बरं आहे, ते मारुती बाबा सांगत होते म्हणे, मी असं एकदा कीर्तनाला गेलो आणि मी प्रमाण म्हटलं म्हणे, भाग गेला सीन गेला अवघा झाला. मी मागच्याच पाहून राहिलो होतो म्हणे, ते म्हणे भाग्या मेला शिम गेला नवरा झाला. शब्द ठीक आहे, त्यांचा भाव लक्षात घ्या. ही आरती आहे निळोबारायांची. तुकोबारायांनी काय केलं? प्रयाण काळी देवे विमान पाठवलेले. एक वाक्य बोलू, ज्याचं जीवन इमानदारीचं असते ना, त्याच्याकरता देव विमान घेऊन येतो. त्या बेमानाच्या भरत्या सगळ्या कोण आहे? धर्माला तर धार्मिक लोकच जास्त लुटतात. संत काय श्रीमंत आहे माहित आहे? संतांनी कोणाला लुटलं नाही, संतांनी समाजाच्या सुखाकरता स्वतःला लुटवलं. आम्ही लुटवतोय स्वतःला. आमचं तारुण्याचं वय, आज मला 21 वर्ष झाले. रामनवमीच्या आदल्या दिवशी मी आयुष्यातलं पहिलं कीर्तन केलं होतं. 21 वर्षापूर्वी खोपडीला पहिलं कीर्तन. हा रामनवमीचा काळ मला फार लक्षात राहतो. याच चैत्रामध्ये मी कीर्तनकार झालो होतो. रामाचाही जन्म झाला होता. विशाल बडे पासून विशाल महाराज बडेचाही जन्म रामनवमीतच झालाय. मला ते दिवस आठवतात. आम्ही आमचं तारुण्याचं आयुष्य दिलं, जे आयुष्य लोक चुकीच्या कामात व्यर्थ घालतात. आणि त्या धर्मानं, त्या संप्रदायानं आम्हाला काही दिलं. कारण वेळ, उचित अनुचित काय केलं पाहिजे हे आम्हाला तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या शब्दांनी शिकवलं.
संत शिकवतात. संतांचं हृदय आईचं आहे. अडचण काय आहे? आम्ही मुलगा बनून गेलो पाहिजे, आम्ही मोठं बनून जातो. आम्ही संतापाशी जात असताना लहान बनून गेलो पाहिजे. आम्ही संतापाशी जात असताना, देवाकडे जात असताना त्याचं बाळ बनून गेलो पाहिजे. आम्ही कोणीतरी आमचं पद प्रतिष्ठा घेऊन जातो. आम्ही त्या देवाकडे जात असताना आमची संपत्ती घेऊन जातो. ज्ञानोबारायाकडे जा, ज्ञानोबारायाकडे लेकरू बनून जा. माणूस किती श्रीमंत आला, जी खानदानी बाई असते ना, स्वतःचा चेहरा दाखवत नाही, पण स्वतःच लेकरू जेव्हा येते ना, त्या लेकराला मांडीवर घेऊन दूध पाजते. लेकरू बना. ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला प्रेमाचं दूध आणि ज्ञानाचं दूध पाजते. विठ्ठला विठ्ठला दोन भाव निघतात इथे. नीट ऐका, थोडं काळजीपूर्वक. फार सुंदर अभंग आहे. उचित जाणावे मुख्य धर्म आधी. या पूर्वपद जे आहे याच्यातलं, याचे दोन अर्थ काढता येतात. कोणते? मुख्य धर्म काय आहे? उचित जाणावे, हा एक भाव. दुसरा काय करता, काय म्हणता महाराज तुम्ही? उचित जाणावे मुख्य धर्म आधी, अशी शब्द आहेत ना. आधी मुख्य धर्म काय आहे हे जाणा, हे उचित आहे, हे उचित आहे. आता रामाचं उदाहरण ऐका. रामायणातले कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका. पहिलं उदाहरण सांगतो तुम्हाला कौसल्या मातेचं, ज्या कौसल्या मातेनं प्रभू रामचंद्र आम्हाला दिला. प्रभू रामचंद्राचा वनवास झालाय आणि ती वनवासाची बातमी कोणालाच माहित नव्हती. दशरथ त्या कोपभवनामध्ये पडलेले आहे आणि कोपभवनामध्ये पडलेले दशरथ सुमंत तिथं आले आणि सुमंत आल्यानंतर माहित पडलं कैकेयीनं वर मागितले 2. आणि सगळी बातमी अयोध्येमध्ये, रात्री सगळेजण अयोध्येमध्ये आनंद करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी पोहोचून राहिली आणि सगळ्यात पहिले ही बातमी कुठे जाते? सुमंताकडे जाते. आणि ते सुमंत जे आहेत ना, ते सुमंत प्रभू रामचंद्राकडे जातात आणि प्रभू रामचंद्राला आवाज देतात, प्रभू दरवाजा खोललेला आहे. प्रभू रामचंद्र बाहेर आले आणि रामचंद्र बाहेर आल्यानंतर प्रभू रामचंद्राला ही बातमी दिली, तुमच्या वडिलांनी, दशरथ महाराजांनी कैकेयी आई साहेबाला वर दिला होता, तुम्हाला वनवास, भरताला राज्य. आनंद झाला त्यांना, आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर सगळ्यात पहिले प्रभू रामचंद्र कोणाकडे गेले? कौसल्या मातेकडं. कौसल्या माता सगळं तयार करत होती. आरतीचं ताट तिला वाटत होतं, आज माझा राम आणि सीता राजसिंहासनावर बसणार, मी त्यांची आरती उतरवणार. आणि महाराज कर्म किती विचित्र असते. त्या कौसल्या मातेच्या पुढे राम येऊन उभा आहे आणि राम म्हणतो, आई आई काय करते? अरे म्हणे रामा, तू तयार नाही झाला? अरे राज्याभिषेक आहे थोड्या वेळाने, तुला युवराज पद मिळणार आहे. म्हणे आई असं होणार नाही. काय झालं? म्हणे बाबांनी कैकेयी आईला शब्द दिला, 2 वरदान दिले, माझ्या करता वनवास आणि भरता करता राज्य. आई मला आनंद आहे भरताला राज्य. तिच्या हातातलं ताट गळून पडलं, ताट गळून पडलं. आणि कौसल्या काय म्हणते माहित आहे रामाला इतक्या दुःखामध्ये? म्हणे रामा, माझ्या पुढे 2 धर्म आहेत. एक माझा धर्म पतिव्रता धर्म आहे आणि एक माझा धर्म आहे मातृत्वाचा धर्म आहे. माझा पतिव्रता धर्म मला सांगतो की जर तुमचा पती जर बिमार आहे, तो जर खाली पडलेला आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे, हे पतिव्रता धर्म सांगतो. आणि मातृत्व धर्म असा सांगतो, मुलाला वनवासामध्ये जावं लागून राहिलं, त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. पण रामा, मी काय करील माहित आहे? तू माझा मुलगा नंतर आहे, पण दशरथ माझे पती पहिले आहे, म्हणून माझा मुख्य धर्म जो आहे तो पतिव्रता धर्म आहे. मी तुझ्या सोबत येणार नाही, मी माझ्या पतीची सेवा करेन. उचित जाणावे मुख्य धर्म आधी. कोणता धर्म मुख्य?
रामायण तर पूर्ण यानंच भरलेलं आहे. धर्म म्हणजे जे आमचं कल्याण करते, धर्म म्हणजे जे आमचं उद्धार करते, धर्म म्हणजे आम्हाला सद्मार्गाला जे लावते. धर्म वेगवेगळे आहेत. नीतिवान माणसाचे लक्षण सांगत असताना चाणक्यानं पहिला लक्षण सांगितलं होतं, धर्मे तत्परता. धर्माकरता जो तत्पर आहे. आपण किती तत्पर आहोत? किती तत्पर आहोत सांगा. आज रमजान ईद आहे. आज सकाळी मी जवळपास 250 किलोमीटर आलो. 12 वाजता घरी आलो. जिथून जिथून येत होतो ना, सगळे जे तरुण मुलं होते ना, ते त्यांचा रमजान आनंदानं साजरा करत होते, रस्त्यानं दिसत होते. आमचे सण, आमचे उत्सव साजरे करत असताना आज आमचे मंडप जे आहेत ना, त्या मंडपाचं सरासरी वय जर विचार केला ना, ते वय 60 वर्षाच्या वरचं ठरतंय. हा देश 140 करोड लोकांचा आहे. या 140 करोड लोकांमध्ये 85 करोड हिंदू लोक आहे. आणि पण आमच्या मंडपांच्या परिस्थित्या काय आहे? कुठे गेले हिंदू? कुठे गेले पोरं? कुठे गेले? आम्हाला धर्म शिकवावा कोणी? ज्या रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी ऐकून जिजाबाईनं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच देशामध्ये, त्याच राज्यामध्ये आज आमच्या मुलांना रामायण माहित आहे? आहे माहित? महाभारत माहित आहे? महाभारतात किती श्लोक आहे आम्हाला माहित आहे? अरे मला महाराष्ट्रातल्या एका माणसानं विचारलं होतं, म्हणे महाराज ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये आहे का मराठी मध्ये आहे? म्हटलं कशातच नाही आहे, तू विचारायच्या लायकीचा नाही आहे. कशाला विचारतो तू? महाराष्ट्रात राहिल्यानंतर जर तुला ज्ञानेश्वरी कशात आहे हे कळत नाही? महाराज आपण फार विचित्र काळामध्ये आहोत. मी त्या दिवशी एक व्याख्या केली होती, राक्षस कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं राक्षस? राक्षस शब्दाचं उलट करा, राक्षसा त्याचं उलट करा. साक्षरा. जे साक्षर असूनही उलट वागतात तेच राक्षसाच्या अवलादी आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि दुर्दैव तुम्हाला सांगू, जे स्वतःला जास्त पुरोगामी समजतात, जे स्वतःला जास्त सुपीक डोक्याचे समजतात ना, तेच सगळ्यात जास्त अंधश्रद्धाळू असतात. अरुण खरात मध्ये कोण कोण फसलेला आहे? सामान्य लोक फसले का? मंदिरात जाणारे. ज्या बाईनं 15-20 दिवसा पहिलेच म्हटलं होतं का आमच्या बायाला पोथ्या पुराणातून बाहेर काढावी लागते, तिलाच काल राजीनामा द्यावा लागला. पोथी पुराणचा धसका काय चांगला असते का? विठ्ठला विठ्ठला. धर्माकरता सगळ्यांनी प्रयत्न केले. धर्मानं कोणाची हानी केली महाराज? धर्मानं कोणाला त्रास दिला? हा धर्म तर फार सुंदर आहे. धर्म काय आहे? एकमेकासोबत प्रेमानं वागणं. मी आता येत असताना त्या पिंपरीवरून पलटता सहज मला एक मुस्लिम भाई उभा दिसला. तर मी त्याला म्हटलं, मामो ईद मुबारक. तो बिचारा गाडीपाशी आला, बोले महाराज जी बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई. त्यानं का दिली हो? तुमच्या शब्दामध्ये ताकद असली पाहिजे. प्रेमानं जग जिंकता येते. हा देश जो आहे ना, हा देश विजयावर विजय प्राप्त करतो, पण तो जो विजय प्राप्त केला ना, या देशानं शस्त्रानं विजय नाही प्राप्त केला, शास्त्रानं विजय प्राप्त केला. विनोबा भावे यांचे वाक्य होते. विनोबा भावेने म्हटलं होतं, मला पुन्हा जर जन्म मिळायचा असेल ना, तो जन्म महाराष्ट्रातच भेटला पाहिजे. मला पुन्हा जर जन्म मिळायचा असेल ना, तो पुन्हा मला जन्म महाराष्ट्रातच भेटला पाहिजे. आणि माझी इच्छा आहे का मला पुन्हा पुन्हा त्या पांडुरंगाचं दर्शन घेता आलं पाहिजे. एक जण म्हणाला, का हो महाराज, का तुम्हाला काय वाटते? पांडुरंग तुमच्यासोबत काय करतो? विनोबा भावेचे वाक्य होते. विनोबा भावे सामान्य नाही. त्या काळचे जे कमिशन होते ना देशाचे,
ते कमिशन विनोबा भावेचा सल्ला घेण्याकरता पवनारला येत होतं. पण त्यांनी संस्कृती जपली, धर्म जपला. त्या काळचे जे पंतप्रधान होते पहिले, त्यांचा ग्रंथ होता डिस्कव्हरी ऑफ इंडिया. त्यांचं नाव पंडित नेहरू. आणि त्यांनी त्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथामध्ये लिहिलं होतं की सम्राट अकबराच्या काळामध्ये या देशामध्ये तुलसीदास नावाचे संत झाले होते. ते लगेच यांच्याकडे गेलं, विनोबा भावेंकडे. विनोबा भावेने लगेच पत्र लिहिलं, मिस्टर नेहरू प्लीज लिसन. तुम्ही असं लिहिलेलं आहे का सम्राट अकबराच्या काळामध्ये या देशामध्ये तुलसीदास नावाचे संत झाले होते. असं लिहू नका. वाक्य असं पाहिजे होतं, या देशामध्ये जेव्हा रामचरितमानस सारखा महान ग्रंथ लिहिणारे तुलसीदासजी महाराज यांचा जन्म होता ना, त्यावेळेस या देशामध्ये एक मुसलमान शासक, त्याचं राज्य होतं आणि त्याचं नाव अकबर होतं. हा स्वाभिमान होता, हा संस्कृतीचा ओलावा होता. हा ज्यांनी जपला ना त्यांनी देश घडवला. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि ते म्हणायचे, हा पंढरीनाथ माझ्यासोबत बोलतो. महाराज एकमेव देव आहे हो, काय भाग्यवान होतो, तोच राम आहे. एकमेव देव आहे हो, कोणता देव अंगाला हात लावू देत नाही. हा देव अंगाला हात लावू देतो. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोणी विचारत नाही. कोणी विचारत नाही. कुठे भेदाभेद आहे, कुठे अस्पृश्यता आहे. हे कशा करता निघालंय सगळं. उचित अनुचित हे कधी कळेल, जेव्हा आम्ही धर्माकरता तत्पर असू. रामायणामध्ये धर्मच धर्म सांगितलेले आहे. पण महाराज याच्यासाठी नेमकं करावं काय लागेल ते उत्तरार्धात सांगितलेलं आहे. चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. तुमचं चित्त हे शुद्ध झालं पाहिजे. बरं, चित्राचा फोटो काढता येते, चित्ताचा फोटो काढता येते का? हे शुद्ध झालं असं कसं कळावं? शुद्ध झालं असं कसं काय कळावं? तुम्हाला चित्र, तुमचं शरीर आहे, या शरीराला काही डाग लागला वगैरे तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही पुसा त्याच्यामध्ये पाहून. चित्ताला डाग लागला तर काय करता? चित्त दिसते का? मग चित्त शुद्ध असलं पाहिजे. याचं लक्षण काय आहे? याचंही लक्षण तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया, व्याघ्रहीन खाते सर्पतया. व्याघ्रहीन खाती सर्पतया. नाथ महाराजांच्या जीवनामधलं उदाहरण आहे. नाथ महाराज की नाही भजन करत बसले होते आणि नाथ महाराजांच्या डोक्यावर छत्र कोण धरलं होतं माहित आहे? सापानं. असं होऊ शकते? असं होऊ शकते? नाथ महाराजांचं जीवन तसं होतं, ज्ञानोबारायांचं जीवन तसं होतं. मी एक वाक्य बोलू, ज्याच्या पाशी गेल्यानंतर
वाईट माणूस सुद्धा वाईट वागू शकत नाही ना, त्याला संत म्हणावं. वाईट माणूसही वाईट वागू शकत नाही, त्याला संत म्हणावं. का हो मग महाराज, काही काही लोक संतासोबत वाईट वागतात, त्याचं काय? ते महापुरुष आहेत. मी माणसाचं सांगत होतो. विठ्ठल विठ्ठल नाही वागू शकत, शक्यच नाही, पॉसिबलच नाही. आमच्या गावात काय झालं होतं माहितीये का? एक बाई रात्री अशीच फिरायची, लोकांना काय वाटलं भूत आहे. गावात खूप चर्चा झाली, भूत आला आपल्या गावात, भूत आलं, भूत आलं. तर मला बरेच जण काय म्हणे का हो महाराज, तुम्ही रात्री बेरात्री येता राजो म्हणे कीर्तनाहून, 1:30 आणि 2, 2:30 आणि कितीतरी वाजता तुम्ही रात्री बेरात्री येता, तुम्हाला भूत दिसत नाही का? तर मी त्याला उत्तर दिलं होतं, म्हटलं भूत माझ्यापाशी येत नाही. का येत नाही? भूत पिक्चरच्या निकट नाही आवे, नाम सुना. हे तर ठीक आहे, पण म्हटलं का नाही येत? म्हटलं भूतालाही भीती वाटते, मी याच्यापाशी गेलो तुम्ही चांगला होऊन जाईल. म्हणून ते आमच्या नादाला लागत नाही भूत. मग आमच्या नादाला कोण लागतात? कोण लागतात आमच्या नादाला? महाराज, आपण चुकीच्या नादाला लागतो म्हणून आपण भूत होतो, नाही तर आम्ही संत झालो असतो. जे संताच्या नादाला लागले ते संत झाले. आम्ही कोणाच्या नादाला लागलो? याच्याकरता काय करावं लागेल? चित्त शुद्ध, बुद्धी ठाई स्थिर. आमची स्थिरता जी आहे, चंचलता जी आहे, मला फार चांगलं वाटून राहिलं. तुम्ही फार शांत चित्ताने ऐकता. असं ऐकलं ना, देणाऱ्याची ऊर्जा वाढते. हे का घडतंय? का घडतंय हे? त्याचा कारण आहे, आम्हाला संतांचे शब्द जे आहेत ना, ते शब्द. अजून मी एक वाक्य बोलतो. सध्या एक अडचण आहे वारकरी संप्रदायामध्ये. तुम्ही कीर्तनकारापासून प्रभावित होता, ही अडचण आहे. कीर्तनकाराकडून प्रभावित होऊ नका, कीर्तनकाराकडून प्रकाशित व्हा. प्रभावानं प्रदूषण वाढून राहिलं. आम्हाला अंधकार झालेला आहे प्रत्येककडं. उचित अनुचित आम्हाला कळत नाही, सार असार आम्हाला कळत नाही, विवेक अविवेक काय आम्हाला कळत नाही, विचार अविचार आम्हाला कळत नाही. मग अशा याच्यामध्ये आम्हाला ज्ञानाचा प्रकाश असला पाहिजे. आणि जेव्हा ज्ञानाचा प्रकाश होईल, तेव्हाच आमच्या जीवनामधला अज्ञानाचा हा अंधकार दूर होईल. पण आमची अडचण काय झाली माहित आहे? आम्हाला अजून अंधारात ढकलल्या गेलो, आम्ही त्याच्यात गुंगलो. आमचं चित्त शुद्ध असणं म्हणजे काय? मी कीर्तनकार आहे, माझं चित्त शुद्ध केव्हा आहे? जेव्हा मला वाटेल की माझ्या शब्दांनी केवळ लोकांना प्रभावित नाही केलं पाहिजे, माझ्या शब्दांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराविषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा वाढला पाहिजे, तर मी खानदानी चित्त शुद्ध असणारा कीर्तनकार. नाही तर नाही, ठीक आहे. आज कोणीतरी भजनाच्या माध्यमातून जर सेवा करत असेल, तर त्याला सेवा करत असताना एक वाटलं पाहिजे की माझी कला जी आहे ना, ती भजन आहे. भजन देवाला आवडलं पाहिजे. मोरारी बापूचं एक वाक्य सांगू, फार सुंदर वाक्य आहे. लोग तुम्हें दे देकर सिर्फ इज्जत देंगे, तुम लोगों को प्रसन्न करोगे ना, तो लोग दे देकर तुमको इज्जत देंगे, लेकिन तुम राम को प्रसन्न करेंगे ना, तो राम तुमको खुद को दे देगा. राम तुम्हें ईश्वर दे देगा. देव प्रसन्न झाला पाहिजे. कीर्तन देवासाठी आहे. देव जेव्हा आमच्यावर प्रसन्न होईल, तेव्हा आमच्या जीवनाची कृतार्थता आहे. कलाकाराला वाटलं पाहिजे आम्ही भजन म्हणतो, आमचं भजन कधीतरी रामापर्यंत जावं. मी फार भाग्यवान आहे महाराज या बाबतीत. आम्ही जेव्हा पंढरपूरला लाकडी मंडपामध्ये कार्यक्रम करत होतो ना, तेव्हा नामदेव महाराजाचे वंशज त्यांनी मला येऊन सांगितलं होतं, म्हणे महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन आमच्या पांडुरंगाच्या पुढं बसून काकडा करा. मी 1 तासापर्यंत पांडुरंगाच्या पुढं बसून काकडा केलेला पांडुरंगाच्या राऊळामध्ये. तेव्हा असं वाटायचं तोच ऐकून राहिला. आणि एकटं गेलो नाही, तिघाला नेलो होतो. पंढरीनाथ महाराज, आरू, मी आणि एक पोरगा होता, त्या पोराला नेलं होतं, पवन लाखेकर.
तिघाला नेलं होतं, तिघांनी तिथं बसून आम्ही भजन केलं होतं. तो प्रसन्न झाला पाहिजे. तो प्रसन्न झाल्यावर मग काहीच कमी वाटत नाही. संसारिक माणसं प्रसन्न होऊन काय देतील? तेच तर खचलेले आहे सगळे. ते काय देतील देऊन देऊन तुम्हाला? फक्त एवढं म्हणजे महाराज कीर्तन मस्त जमलं, आणि त्याला विचारावं अभंग कोणता होता, त्याचं काय कर लागते. ज्याला अभंग कोणता होता त्याला ते माहित नाही, आम्ही त्याला विचारतो आमचं कीर्तन जमलं का. तुम्ही दुसऱ्याकडून प्रतिक्रिया घेऊन जीवन जगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास असला पाहिजे, माझ्या जीवनाला रंग आहे. आणि माणूस फळ जसं पिकण्याचे 3 लक्षण आहे. एक, फळ पिकल्यानंतर त्याचा रंग बदलतो, फळ पिकल्यानंतर त्याचा स्वाद बदलतो, आणि फळ पिकल्यानंतर त्याचा जो कडकपणा असतो ना तो जातो, नरमपणा येतो. परमार्थातही असं आहे. आपण पिकलो याचा रंग, याचं लक्षण काय माहित आहे? आपला रंग बदलला पाहिजे, आणि आपला एकच रंग असला पाहिजे. ऐशे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. आमचा रंग बदलला पाहिजे. दुसरं, आमचा स्वाद बदलला पाहिजे, आम्ही गोडच लागलो पाहिजे. आणि तिसरं, पहिले जरी कडकपणा असेल आता नरम व्हा. जे नरम असते ना ते चवदार असते. मला बरेच लोक कडक समजतात. बरं, मी असं काहीच करत नाही कडक. मला ते विनोद भाऊ म्हणे, महाराज आमची इच्छा आहे म्हणे तुम्हीच जन्माचं तुमचंच असलं पाहिजे, पण तुमचं जरा वेळेचं कडक काम आहे. अरे सगळं जग 12 वाजता रामनवमीचा जन्म करतो, तुम्ही काऊन उशीर करता? बरं, एखाद्याला वेळेवर करा म्हटलं तर काय? अहो 550 वर्षानंतर मंदिर बनलं, त्या मंदिरामध्ये सुद्धा अशी व्यवस्था केलेली आहे की 12 वाजताचा तो जो प्रकाश आहे ना, तो प्रकाश प्रभू रामचंद्राच्या कपाळाच्या ठिकाणी आला पाहिजे. ते इतकी काळजी घेतात. आणि तुमचं एवढंसं गाव तुम्ही 12 वाजता नाही करत. तुम्ही का 12 वाजवता दुसऱ्याची? बाकीच्या दृष्टीनं 12 वाजणं हा शब्द चांगला नाही, पण रामनवमीच्या दिवशी ज्याचे 12 योग्य वाजतात ना त्याच्यावर राम प्रसन्न होतो. बाकीच्या दिवशी 12 वाजणं म्हणजे लोक काय म्हणतात, त्याचे 12 वाजलेले का आता. आणि एक वैशिष्ट्य आहे, 12 कधी वाजतात माहित आहे? जेव्हा सगळे काटे एकत्र येतात. विठ्ठल जे आपण आपले म्हणतो ना तेच आपले 12 वाजवतात. सगळे काटे एकत्र येतात, आणि सगळे काटे एकत्र आले का समजून जायचं आता 12 वाजणार. एक बाई जरा राजकारणी होती, दांडे. दोघं नवरा बायको. धुरंधर 2 रिलीज झाला. बाई म्हणे आपल्याला धुरंधर 2 पाहायचा आहे. ठीक आहे, पाहू ना. ते म्हणे किती वाजता आहे? ते म्हणे 3 घंटे 55 मिनिटाचा आहे. 300 रुपये तिकीट आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कसं काय माहित? मी सगळी माहिती ठेवतो. पुस्तकच थोडी वाचतो. विठ्ठल विठ्ठल. तो म्हणे मला यायला उशीर झाला तर काय करता. ती जरा राजकारणातली होती. ती काय म्हणे माहित आहे? तुम्ही जर राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या टाइम नुसार जर वेळेवर आले तर म्हणे मी कमळाचं फुल देऊन तुमचं स्वागत करीन. मी कमळाचं फुल देऊन तुमचं स्वागत करीन, पण तुम्ही जर घड्याळानुसार व्यवस्थित नाही आले तर मी पंजा जो त्या पंजानं नगारा जसा वाजवतात तसं वाजवीन. आणि तुम्ही जर जास्तच उशीर केला तर मशाल हातात घेऊन पेटून देईन.
कोणीही. कौन है अपना कौन पराया सबको कर परनाम. माझं एक फार सुंदर आवडतं भजन आहे, म्हणू का? नाही, जाऊ द्या, वेळ झाली आहे. म्हणू होऊ द्या म्हणते. चांगलं आवडलं का होऊ द्या म्हणते. आणि मग एखाद्या वेळेस विषय जरासा जड झाला तर म्हणते कवा बंद होते. जाऊ द्या, आता याच्या दरबारात आलो तो म्हणतो. म्हणू तुम्ही टाळी वाजव सांग. पब्लिक डिमांड नाही, आनंद करतोय. रामाचा जन्म होण्याचा दिवस आहे, आनंद नाही करायचा तर काय करायचं. सबको कर प्रणाम तुझको अल्लाह रखे. कौन है अपना कौन पराया. सुबह से हो गई शाम तुझको अल्लाह रखे. बेदाता के नाम तुझको अल्लाह रखे. सुबह से हो गई शाम तुझको अल्लाह रखे. तुझको अल्लाह रखे. जय श्री राम जय राम जय जय राम. 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 तुम्ही किती टाळ्या वाजवल्या तरी मी वेळेवरच थांबवतो. चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. आणि चित्त शुद्ध करायचं साधन आहे भगवंताचं नामस्मरण. मग चित्त शुद्ध का होत नाही त्याचं कारण आहे आमचं मन इकडं तिकडं जाते. मग असं करू नका. न घालावी धाव मनाची ओढी. मनाच्या मागं जाऊ नका. काय करा, संतांचे जे वचन आहे ना त्याच्यावर आवड ठेवा. आणि अशा संतांच्या वचनाविषयी तुम्ही जर अंतःकरणामध्ये विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणाच्याच उपदेशाची गरज नाही. अभंगाच्या शेवट अंतरियारा वचनाचा विश्वास. अंतरियारा वचनाचा विश्वास.
न घाल वेधाव मनाची आवड न घाल वेधाव मनाची आवड लागे उपदेश तुका तुका वंदना लागे भूमदे
जे कुठंच बसत नाही त्यांना बसवण्यासाठीच तर आम्ही प्रसिद्ध आहोत. ऐका, तुकोबाराय फार हा अभंग जो आहे ना, तुम्ही ही वारकरी मंडळी लक्षात ठेवा, सगळ्या उपदेशाचं सार आहे. सगळ्या उपदेशाचं फक्त एकच काम करा, काय? उचित जाणावे मुख्य धर्माने. आणि त्याच्याकरता काय करा? चित्त शुद्ध ठेवा. महाराज, चित्त शुद्ध असणारा माणूस कधीच असमाधानी राहत नाही. ज्ञानोबारायांसारखे तर संत नाही हो, जीव ओवाळून टाकावा. बाकीचे समाधानाच्या मागं लागतात. समाधान ज्यांच्या अंगणामध्ये रमते ते ज्ञानोबाराय. ज्ञानदेवी रम्य रम्य समाधान. एवढ्या श्रीमंत बापाची लेकराव आपण, भिकाऱ्यासारखं नाही जगाव. जगू ना भिकाऱ्यासारखं, श्रीमंतासारखं राहावं. लोक कडे मला हे जेव्हा काही कीर्तनकार आहे श्रीमंताची गरिबी सांगतात ना, मला लय राग येते यायचा. ते श्रीमंत संताची गरिबी सांगता सांगता ते श्रीमंत झालेले का? अरे ज्याच्या हात लावल्यावर दगडाचा परीस होते ते काय गरीब होते का? तू गरीब आहे का? तुला संतांच्या शब्दाची गरज पडते. श्रीमंत होण्याकरता संतांचे शब्द आम्हाला देव प्राप्त करून देतो, इतका ताकदवान संतांचा शब्द आहे. म्हणून आम्ही हलकं नाही जगलो पाहिजे, आम्ही थाटात जगलो पाहिजे. का जगलो पाहिजे? आम्ही त्या रामाचे आहोत. तो राम जगाचा बाप आहे, आम्ही त्याचे लेकर आहोत. आम्ही थाटात जगलो पाहिजे. चित्त शुद्ध, चित्त शुद्ध करता सगळ्यात मोठा धोका सांगतो तुम्हाला, ईर्ष्या. ईर्ष्या. मी मग सांगितलं, आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातले जे काही सिद्धांत आहे, त्या क्षेत्रातले जे काही आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. एक वाक्य बोलू, आपण ज्या क्षेत्रात आहे ना, आपल्या वागण्यामुळं त्या क्षेत्राची शोभा वाढली पाहिजे. आपल्या वागण्यामुळं त्या क्षेत्राची शोभा नाही झाली पाहिजे. इतकं प्रत्येकानं काळजी घ्यावी. तुम्ही कोणताही उद्योग करत असाल, तुम्ही शिक्षक असाल, तास शिक्षक मुलींसोबत कुकर्म करतात. कोण आहात तुम्ही? कसं होईल अशानं? आज समाज विश्वास कसा ठेवेल तुमच्यावर? आज धर्मक्षेत्र हे सगळ्या जगाला मार्गदर्शन करण्याचं क्षेत्र आहे. आणि त्या आळंदीतून चुकीच्या घटना जेव्हा कानावर येतात तेव्हा अंतःकरणाला वेदना होता. याच्याकरता का ज्ञानोबाराय तुकोबारायांनी संप्रदाय उभा केला? मी एक शब्द वापरलो, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत त्या क्षेत्रामुळं आमच्या संप्रदायाची शोभा वाढली पाहिजे. आम्ही संप्रदायाची शोभा करू नका. तुम्ही राहणार नाही आहे, संप्रदाय राहणार आहे. आणि तुमच्यामुळं संप्रदाय नाही आहे, संप्रदायामुळं तुम्ही आहे. आमच्यामुळं ज्ञानोबाराय तुकोबाराय नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायमुळं आम्ही आहोत. प्रभू रामचंद्र आमच्यामुळं नाही आहे, आम्ही रामामुळं आहोत. हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे जीवन जगत असताना. आणि इतकं तुम्ही जगलं ना, तुमच्या आनंदाला उपमाही देता येत नाही. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागता गोडा, आलाशी आकारा आमुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. असं जीवन जगा. विशेष करून तरुणांना विनंती आहे, मी काही कोणत्या नियमात बांधणारा माणूस नाही, खरंच नाही. कारण की मी त्याही दिवशी बोललो, आणि हे वाक्य आमच्या श्रीगुरु न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचं आहे. त्यांनी सांगितलं, वारकरी संप्रदायाचा फक्त एकच नियम आहे, तो नियम म्हणजे भजन, नामस्मरण, बस. दुसरा नियमच नाही वारकरी संप्रदायाला. आणि माझं तर आता 21 वर्षात असं झालं, मला सगळ्यांनी आदर्श करू नका बरं. माझं वागणं कधी कधी तुम्हाला वेगळं दिसू शकते, कारण की माझी आता कोणती नियमनिष्ठा राहिली नाही, माझी आता कोणती कर्मनिष्ठाही राहिली नाही. तुम्हाला पहिला महाराज दिसेल, मी पूजा करत नाही. गाथा ज्ञानेश्वरी वाचणं हीच माझी पूजा आहे. भगवंताचं नामस्मरण करणं हीच माझी पूजा आहे. मी कधी मी तांब्या घेऊन बसणं बंद केलं आता. हे सगळ्यांनी करावं असं माझं म्हणणं नाही. माझी आता कर्मनिष्ठा राहिली नाही, माझी आता कालनिष्ठा राहिली नाही. माझ्यामध्ये फक्त एक निष्ठा आहे, कीर्तन निष्ठा, कथानिष्ठा. ही निष्ठा मी प्रामाणिकपणानं जोपासतोय. त्या देवाची अनुभूती, त्या देवाचा साक्षात्कार आणि त्या देवाची जी चव आहे ना, ती चव अनुभवाला येतो. आणि ज्याला अध्यात्माची चव लागते ना, त्याला दुसरी चवच लागत नाही. रसना इरा रसा विटे, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच,
दुसरं काहीही वाटत नाही की आता हे भेटावं, आता हे भेटावं, आता हे भेटावं. आता ते भेटलेलं आहे का जे भेटल्यानंतर दुसरं काहीच भेटावं वाटत नाही. पण त्याच्याकरता काय करावं लागेल माहित आहे? हे मन बडा चंचल आहे, हे इकडं तिकडं फिरवते. म्हणून न घालावी धाव मनाची ओढी, त्याच्या मागे जाऊ नका. या संतांचे जे वचन आहे त्याच्यावर आवड ठेवा. आणि तुकोबाराय सांगतात, अंतर्यार आहे आतमध्ये. जर या वचनावर तुम्ही विश्वास ठेवला ना, तुम्हाला कोणाच्या उपदेशाची गरज नाही. नलगे उपदेश तुका म्हणून. फार सुंदर आहे. मी पहिल्याच चरणाचा विस्तार जास्त केला, बाकी 2 चरणाला वेळ देऊ शकलो नाही, पण आपली वेळ संपलेली आहे. समस्त येवती ग्रामवासियांना खूप खूप धन्यवाद देतो. सगळं विश्वस्त मंडळ, सगळं अतिशय आनंदानं तुम्ही सगळं चांगलं करताय, त्याच्यामुळे शीन निघून जातो. मी परवा रामटेकला कीर्तनाला होतो. 550 किलोमीटर जाणं येणं झालं त्या दिवशी. काल मी जालन्याला कीर्तनाला होतो. काल नाथचं येणं जाणं कमीत कमी 600 किलोमीटर झालं. इतकं सगळं करून आल्यानंतरही तुमच्या समोर आज मला शब्दानं सेवा करता येते ना, ये मेरी औकात नहीं है, ये तो प्रभु राम की कृपा है. ते बोलून घेतात, ते सेवा करून घेतात. माणसाची काय ताकद आहे हो. माणूस कुठं ना कुठे थकणार आहे, आम्हाला थकू देत नाही. आम्हाला ताजं जर कोणी ठेवत असेल ना, ती शक्ती म्हणजे ईश्वर आहे, ती शक्ती म्हणजे राम आहे. त्या रामानं सगळ्यांना आशीर्वाद द्यावा, हीच या व्यासगादीवरून प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. आपलं झालेली जी कीर्तन सेवा आहे, या येवती ग्रामामध्ये सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रसन्नता वाढावी, पवित्रता वाढावी, संपन्नता वाढावी, याच्याकरता साधूच्या अंतःकरणातून मंगल कामना व्यक्त करतो. या सगळ्या टाळकरी लोकांनी, गायक वादक, सगळे मुलं बाल गोपाल सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली. आपणही सुंदर श्रवण केलं. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देतो. अशाच पद्धतीनं हे उत्सव करण्याकरता तुम्हाला पांडुरंग परमात्मा प्रभू रामचंद्र शक्ती देत राहो ही प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला इथेच विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.